गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि सुखी असताल. सुस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा शनिवार, तर माझी इकडे चाललेली आहे स्वयंपाकाची गडबड. सकाळचे वाजले आहेत 9. चला तर मग आता एवढं भाजी टाकली की नाश्त्याची तयारी करायची. मला पहिला कोबीची भाजी बनवली, पोळ्या झालेल्या आहेत, तर मला भाजी बनवावी. आज दिवाळीचा शाळा आहे, स्कूल आहे, पण रसिकाला आणि विनायकला आहे सुट्टी, त्याच्यामुळे आज मला काही जायची गडबड नाही आहे. त्याच्यामुळे आज निवांत चाललेलं आहे. मिस्टरांना काही सुट्टी नाही, पण त्याच्यामुळे बघा पोळ्या केल्या. आता कोबीची भाजी म्हणलं पहिला बनवावी, पहिला टाकावी आणि मग नाश्त्याची तयारी करते. आता चला तर मग बनवते मी नाश्ता. चला इकडं कोबीची भाजी बनवली आहे, इकडं नाश्त्याची तयारी. भरपूर कोथिंबीर घातले, कांदा. हो हो हां हो हो हे म्हणतात आईला बेतानी दे नाश्ता. तिखट, मीठ, थोडंसं तीळ आणि भरपूर अशी कोथिंबीर अशी मी याच्यामध्ये टाकलेली आहे. लसूण फक्त बघा बारीक करून घ्यायचे. हे बघा इकडे 3 तव्यावर, तिन्ही तव्यावर एक थालपीठ लावलेले असतात, 3 थालपीठ. आता एक हा रेडी झालेला आहे, सासूबाईंना देते. हे मिस्टर गेले आंघोळीला, तोपर्यंत हे थालपीठ होऊन जाईल. हे बघा पहिलं थालपीठ उलटलाय. तर टिफिन भरायचं आहे. पहिलं हे थालपीठ नाश्ता, सासूबाईंना नाश्ता देते. आता टिफिन भरते. अशा प्रकारे हे थालपीठ बनलेलं आहे. आता हे 2 होतील आता, आणि सासूबाईंना देते हा नाश्ता. इकडे टिफिन पण भरते. या सगळेजण नाश्ता करायला. चला आता हे बनते 2 थालपीठ. रोज नाश्ता काय करावा प्रश्न पडतो. कधी असं वेगवेगळं आलटून पालटून करावं लागतं. हे बघा सासूबाईंचं सकाळपासून चालू आहे त्यांचं. मी चालले माझ्या घरी. कुठं जायचंय? तुमची आई आहे का? आई आहे का? तुमची आई आहे का? कुठे तुमची आई? होय. आणि काका? तुमचे काका आहे ना? हो. काय करतात काका? काय करतात तुमचे? हो का? संपादक. हे बघा हे असं चाललंय आमच्या सासूबाईंचं. किती सांगते सकाळपासनं चालले आमच्या सासूबाई. ते बघा त्यांच्या घरी चाललेत ना सासूबाई. आज सकाळपासनं आमचं फिरलंय डोकं. ते बघा, बघू आता की ह्या कुठपर्यंत जातात मी बघणार आहे आता. हां बघू ना, बघू आता कोण त्यांना खाली. लिफ्ट बंद आहे. हां आता कोणीच नाही आहे आणि लिफ्ट बंद आहे आपली इथली. अजून काम चालू आहे. बघू आता ते कुठं जाणार आहेत. बघू त्यांच्या आईकडे चालले आहेत. सकाळपासून आज फिरलंय डोकं. नाही असंच करतात अहो. काही किती आता समजून सांगितलं. आणि ह्यांचा स्वभाव कसा, हे कसं मग पटदिशी हे करतात लगे. त्यांना किती सांगते. चला आमच्या सासूबाई निघालेत बघा आईकडे. त्यांचे आई वडील गेलेत वरती आणि आमच्या सासूबाई निघालेत आईकडे. कशी मज्जा आहे बघा, गंमत असते आमच्याकडे.
सकाळपासून छानपैकी नाश्ता केला. हा थालपीठ केलं नाश्त्याला छानपैकी पोटात नाश्ता बिष्टा मस्तपैकी केला आणि मग चालू केलं. कुठे निघाल्या? हा कुठे कुठे निघाल्या? माझ्या चप्पल फुटले. चपला तिकडे तुमच्या आतमध्ये. चपला घालता येत नाहीत. पाय कसे आहेत काकू? चपला नाही घालता येत तुम्हाला. सासूबाईंना दिल्यात चपला. बघू आता कशा चपला घालतो. पडलं म्हणजे ना डोक्यावर आदळलं ऐकत नाही मग काय. तर चहा ना गरम करायला ठेवलाय. असंच ऐकत नाहीत. काय करावा. हट्टाला पेटते. दोघीच हट्टाला पेटायचं. चहा उकळते. हे बघा मस्तपैकी खाणं पिणं छानपैकी बेडवर झोपणं टी व्ही बघणं हे सोडायचं. आणि बघा काहीतरी अक्काबाई आठवायची. अक्काबाई काहीतरी आठवते. बसून घालायला लागले की खुर्चीवर. एक तास का लागे ना चप्पल घालायला. आज सासूबाई हट्टालाच पेटलेले आहेत. त्यांना जायचं त्यांच्या आईकडे आणि वडिलांकडे. आलेत वरती जाऊन आता पण 30 नाही 55 वर्ष झाले वडील जाऊन. चला 55 नाही 52 वर्ष झाले. 52-53 वर्ष. आता बघा निघालेत त्या. काठी देऊ का तुम्हाला? काठी घ्या. थांबा काठी देते. हे बघा आज सासूबाई हट्टाला पेटल्या होत्या. नाही मला जायचंच म्हणून म्हटलं जाऊ दे आता बाहेर पडल्यात तर एक चक्कर मारा इथलं इथं म्हटलं. हातात दिली होती काठी मी तरी त्याने ऐकलं नाही. तर काठी सोडल्या. काठी नको माझं मी तसं चक्कर मारते म्हणल्या. आणि हे बघा काय करून घेतल्यात. आणि हे बघा सासूबाई पडल्या. हे बघा त्यांच्या तोंडाला इथं सूज आली. अगदी तोंडाला लागलेलं आहे. तर आता डॉक्टरबाईंना बोलवावं लागलं. तर डॉक्टरबाईंना बोलवलं आहे. तात्पुरते मलम आणलेलं आहे. गोळी पण दिलेली आहे. तरीसुद्धा आता हे पण आलेले आहेत. रसिकानी आणि विनायक आले. त्यांनी गोळ्या औषध आणले. पहिला मलम आणलं. आणि आमच्या इथं फॅमिली डॉक्टरबाईंना बोलवलेलं आहे. आता ते येतील बघतील आतमध्ये किती त्यांना जखम झालेली आहे. कारण का आपण कसं असं त्यांना इतक्या वेळ कसं यायचं थोडं थोडं रक्त येत होतं. आणि मी आतनं सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. आणि आतमध्ये आपल्याला मलम लावता येत नाही. आणि ते गोळ्या देतील ते पोटातनंच देतील डॉक्टरबाई. त्याच्यामुळे बघू आता येतीलच 5 मिनिटात. त्यांना म्हटलं आता ह्यांना घेऊन जाणं शक्य नाही आहे तर त्यांना घरीच बोलवलं आहे. काय होतं म्हातारपणी नाही म्हातारी लोक ना ऐकत नाहीत. हट्टी बनतात. खूप हट्टी बनतात. ते कसं करतात आपलंच खरं करतात. केव्हाचं सांगत होते बघा सकाळपासून त्यांना म्हणजे इग्नोर करते. त्यांना जाऊ दे संध्याकाळी जाऊ. त्यांच्या डोक्यात मधनं असं घुसतं की मला जायचं आहे आईकडे, मला जायचं आहे वडिलांकडे, मला जायचं आहे माहेरी. असं चाललेलं असतं त्यांच्या डोक्यात घुसते. माझ्या घरी जायचं. मग माझं घर म्हणजे कुठलं तर आई वडिलांचं घर असं आमच्या सासूबाईंचं असतं. 2-3 दिवस झाले की हे चालू. त्यांना समजून सांगितलं तरी ऐकलं नाहीत. आणि आता बघा काही तो कुटाणे करून घेतले. आणि ह्यांना बोलावं लागलं. हे आलेले आता खाली गेलेत. हे बॅग आणायला त्यांची. आणि 1 वाजलेलं आहे दुपारचं. तर डॉक्टरबाईंच्याकडे आज गर्दी होती. त्या म्हटलं थोडं गर्दी कमी होते. 1 नंतर येतेच मी 1 वाजता. तर येतील आता थोड्या वेळात. हे बघा हे आलेत. आणि बॅग पण आता आणून ठेवली. तर बॅग घेऊन आलेत खाली ठेवलेली. ऐकत नाहीत बाई. फार अवघड आहे. कसे काय पडली सांग ना. तू काय पडली कोण जाणे. कुठे पडली? ते नाही बाहेर पडली. बाहेर पडलेत. बाहेर कशाला गेली होती? आतनं पण बघूया ना. हा ना मला वाटतं शिर्डीला आतमध्ये लागली असणार. ते दात आहे ना त्याच्या कडेला. ते ना ते दात आहेत. 2 एकच आहे. एकच दात. खालचा का वरचा? खालचा नाही.
ती एवढी सुपारी तोंडात असते काय ती सुपारीच मारायला लागली. वरनं येते रक्त मला म्हटलं काय एकदा साफ करून हा, घेतलं हा. जेणेकरून क्लिअर कट पिक्चर दिसते हा 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 आणि तुम्हालाही थोडासा अंदाज येईल डोळे बंद कर, डोळे बंद डोळे बंद करा काकू. आलं लक्षात? डोळे बंद कर म्हणजे इथं उजेड वरच्या नाही. भागाला आपण पट्टी करूया हा हा आणि खालचा जो भाग आहे हा. त्याला लावायला एक वेगळी तर तोपर्यंत आपल्याला त्याला बंद ठेवायला लागेल. हे बघा अशी पट्टी सासूबाईंना डॉक्टरबाईंनी लावून गेलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की सारखा तोंडाला हात लावू नका. मावशीनं तिथं बसायला लावलं त्याच्यामुळे मावशीनं म्हटलं त्यांचा हात तिथं तोंडाजवळ गेला तर हाताला पकडा त्या. काहीतरी करून बसलेत बघा. आता टेन्शन इतकं मला तर एवढं टेन्शन आलं होतं की बस मी म्हटलं हे रक्त म्हटलं हे ना नंतर काय झालं ना ब्लड थांबत नव्हतं. मग इतकं टेन्शन आलं होतं आणि म्हटलं आता त्यांना ना शिरा करावा, गोड शिरा पातळसा असा मऊसूत. हे बघा रवा घेतला आहे, बारीक रवा मी आणि तूप टाकलेलं आहे. थोडंसं भाजून घेते आणि सासूबाईंना चांगलं ना असं शिरा करतेच. म्हणजे पेज असते ना तशी पातळ असं त्यांना खायला यायला पाहिजे म्हणून. काय तर करून ठेवलं सासूबाईंनी. चांगलं होत्या, चांगल्या हाताने करून घेतलं काहीतरी. आता सुद्धा डायपर घातलंय त्यांना की बाबा बाथरूमला जाऊ नये, जागीच करा म्हणून. आता सुद्धा किती वेळ सारखं म्हणतात मला बाथरूमला जायचंय, बाथरूमला जायचंय. त्यांना म्हटलं आता डायपर घातलाय, जागीच करा. हे बघा इथं मी ना शिरा केलेला आहे. हे बघा आता अजून मऊ करते, म्हणजे पातळ करते. मऊसूद झालेलं आहे. खिरीसारखं जरासं करते. दूध घालते त्याच्यामध्ये जास्त. वेलदोडे घातलेत. हे बघा इकडं त्याचं तूप हे आणलं आत्ता. थोडंच राहिलं होतं तूप त्याच्यामुळे म्हणलं आणा. असा मस्तपैकी शिरा भरपूर तूप घातलेलं आहे. म्हणजे थोडंसं कसं त्यांनाही जरा बरं वाटेल चव. हे बघा असं देते त्यांना पातळ असं. सासूबाईनं दिलेलं आहे शिरा करून. ते खात आहेत हळूहळू. मऊ केल्यामुळे त्यांना खाता येते. खालची पट्टी काढायला सांगितली होती, खालची पट्टी काढली आहे. थोडक्यावर निभालं बाबा. टेन्शन इतकं आलं होतं. म्हटलं बाई रक्त काही थांबे ना. चला हाताने काहीतरी केलेत तर काय करावं. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये.